प्रॉपर्टी खरेदी करताना लोन घेणं चांगलं की वाईट सांगते, परंतु पैशांसंदर्भात दररोज तुम्हाला काहीतरी हटके शिकायचं असेल तर आत्ताच पैसा पाणीला फॉलो करा. आपण EMI च्या मेन 2 कॅटेगरी करू शकतो. नंबर 1, गुड EMI. जेव्हा तुम्ही अप्रिशिएबल ऍसेट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी EMI घेत असाल तर त्याला गुड EMI असं म्हणतात. अप्रिशिएबल म्हणजे किंमत वाढत जाणारी. उदाहरण म्हणून जर तुम्ही कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टीसाठी EMI घेतला तर त्याला गुड EMI असं म्हणता येईल, कारण तुम्ही घेतलेली प्रॉपर्टी किंवा बिझनेस मधून तुम्ही कमवणारा पैसा हा 5 वर्षात अनेक पटींनी वाढेल, परंतु तुमच्या EMI ची रक्कम मात्र तेव्हाही तितकीच राहणार आहे. दुसरी कॅटेगरी म्हणजे डिप्रिशिएबल ऍसेट. यामध्ये तुमच्या ऍसेटची किंमत कमी होते. डिप्रिशिएबल ऍसेट खरेदी करण्यासाठी तुम्ही EMI घेत असाल तर तो मात्र बँड EMI मध्ये ठरू शकतो. समजा जर तुम्ही आयफोनचं नवीन मॉडेल घेण्यासाठी EMI घेतला तर तो बँड EMI असेल, कारण काही वर्षांनी तुम्ही तो फोन विकायला गेला तर तुम्ही तो विकत घेण्यासाठी दिलेली रक्कम देखील तुम्हाला परत मिळणार नाही. तुम्ही जर अप्रिशिएबल